अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे सुरू असलेल्या भराडी जत्रा प्रदर्शनात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिला पोलीस बंदोबस्ताचा अभाव आणि अपुरे सीसीटीव्ही नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। जिल्हा परिषद प्रशासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद प्रकल्पांतर्गत अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान भराडी जत्रा या विभागीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलसह जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने महिला खरेदीसाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत। मात्र या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी दिसून आल्या। प्रदर्शन परिसरात महिला पोलीस कर्मचारी कोठेही तैनात नसल्याचे चित्र पाहायला मिळाले। तसेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही अत्यल्प असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। डोम परिसराच्या बाहेर केवळ 2 पुरुष पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले। मोठ्या संख्येने महिला कुटुंबासह उपस्थित असताना त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी उपाययोजना का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होत आहे। महिलांच्या सुरक्षेतील ही त्रुटी भविष्यात गंभीर घटना घडू शकते अशी ही भीती व्यक्त होत असून आयोजन समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी होत आहे। 200 महिला आम्ही लहान बाळ आम्ही इतके मच्छर चावून राहिले, फॅन नाही, काहीच नाही, चादर नाही, बेडशीट नाही, असंच आणि 2च टॉयलेट आणि 2च बाथरूम आहेत, बाहेर आंघोळ होत आणि मी स्वतःच बिमार पडली कालपासून। मला त्या तिथंच त्या समोरच्या गोळ्या आणून राहायला आज घरचे लोक म्हणतात घरी चला, रोग नका।